Today I will be take MSN topic. म्हणजे MSN म्हणला आपण टॉपिक घेणार आहोत. MSN टॉपिक म्हणला आपण बघणार आहे ॲब्डोमिनल पॅरासिंथेसिस ही प्रोसिजर आहे. म्हणजे की ज्यावेळेला पॅरासिंथेसिस म्हणजे काय, ज्यावेळेला फ्लूइड जमा होतो ॲब्डोमेन रिजनमध्ये, ओके, लार्ज अमाऊंटमध्ये ज्यावेळेला फ्लूइड जमा होतो त्याला आपण काय बोलतो, ॲब्डोमिनल पॅरासिंथेसिस. सिंथेसिस म्हणजेच काय, रिमूव्ह करणे. त्या ठिकाणचे जे पण फ्लूइड आहे ॲब्डोमिनल रिजन म्हणलं ते आपण रिमूव्ह करतो, त्याला आपण काय बोलतो, ॲब्डोमिनल पॅरासिंथेसिस. आता ही जी प्रोसिजर आपल्याला मेडिकल सर्जिकल नर्सिंग वार्डमध्ये किंवा मेडिकल वार्ड असेल, सर्जिकल वार्ड असेल, त्यामध्ये आपल्याला ही प्रोसिजर बघायला भेटते जर का तुम्ही प्रॉपरली अटेंड केली असेल एखादी प्रोसिजर त्यावेळेला. सो ॲब्डोमिनल पॅरासिंथेसिस म्हणजेच काय, हा तुम्हाला एक इमेज दिसते. इमेजमध्ये बघा तुम्ही, असायटिस झालेलं आहे म्हणजेच काय, लार्ज अमाऊंट ऑफ फ्लूइड जमा झालेलं आहे ॲब्डोमिनल रिजन्समध्ये. ॲब्डोमन आहे, निडल आहे आणि ड्रेन आहे. सो आपण व्हाया डायरेक्टली निडल थ्रू आपण काय करतो, ॲम्निओसेंटेसिस किंवा पॅरासिंथेसिस आपण करतो. आता हे ॲब्डोमिनल पॅरासिंथेसिस आहे. तसंच ऑब्स्टेटिकमध्ये काय करतात, ॲम्निओसेंटेसिस म्हणजेच काय, जी मदर असते, मदर प्रेग्नंट असल्यानंतर जे ॲम्नियोटिक फ्लूइड असतं त्यामध्ये पण सुद्धा ॲम्निओसेंटेसिस म्हणजे काय, ॲम्नियोटिक फ्लूइड सुद्धा त्या ठिकाणी टेस्टिंग करतात किंवा रिमूव्ह करतात जास्त झालं असेल तर. सो ॲब्डोमिनल पॅरासिंथेसिस म्हणजेच काय, रिमूव्ह करणे एक्स्ट्रा लार्ज अमाऊंट ऑफ फ्लूइड असेल इंटू ॲब्डोमेनमध्ये, त्याला आपण ॲब्डोमिनल पॅरासिंथेसिस असं बोलतो. ॲब्डोमिनल पॅरासिंथेसिस इज अ रिमूव्हल ऑफ फ्लूइड फ्रॉम द ॲब्डोमिनल कॅव्हिटी. त्याला पेरिटोनियम म्हणून बोलतो आपण. पेरिटोनियम कॅव्हिटी सुद्धा आपण त्याला बोलू शकतो ॲब्डोमिनल कॅव्हिटीला. टू रिड्यूस द इंट्रा ॲब्डोमिनल टेन्शन्स इन द पेशंट विथ रेस्पिरेटरी compromise and the tensions, ascites or the obtained fluid for a culture. सो पॅरासिंथेसिस हे जे की रिमूव्ह करतो आपण जे पण फ्लूइड आहे इन ॲब्डोमिनल कॅव्हिटी किंवा पेरिटोनियम कॅव्हिटी म्हणून. टू रेड्यूस का करतो आपण, इंट्रा ॲब्डोमिनल टेन्शन्स म्हणजेच काय, हेवीनेस जे होतं ॲब्डोमिनल रिजनमध्ये ते हेवीनेस आपण रिमूव्ह करतो किंवा रेड्यूस करायचा प्रयत्न करतो. पेशंट विथ रेस्पिरेटरी कॉम्प्रोमाइज. सो पेशंट विल बी रेस्पिरेटरी कॉम्प्रेशन्स और द रेस्पिरेटरी कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी करायला लागेल. सो टेन्शन अँड द टेन्शन ascites or the obtain fluid for a culture. सो समटाइम्स टेन्शन ascites अँड द obtain of fluid कल्चरसाठी सुद्धा आपण यूज करतो इन ड्युरिंग द प्रोसिजर फॉर द कल्चर. सो ॲब्डोमिनल पॅरासिंथेसिस फ्लूइड आपण कलेक्ट करणार आहे फॉर द कल्चरसाठी सुद्धा यूज करू शकतो आणि प्रोसिजर्स सुद्धा आपण ती रिमूव्ह करू शकतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लाईक पेरिटोनियल टॅप. सो त्याला पेरिटोनियल टॅप सुद्धा असं नाव दिलेलं आहे. सो यू सी द टू इमेजेस. वन इमेजेस इज द हेल्दी इमेजेस अँड द सेकंड वन इमेज इज टू बी डिसीज फॉर्म इन द ॲब्डोमिनल पॅरासिंथेसिस और द ascites. So ascites meaning is to be extra fluid will be collect on your that part, that is a part of the ascites. So ascites आपण त्याला असं नाव दिलेलं आहे. So fluid in the peritoneal cavity like that, it is called as the ascites. So you see the two images. First one is the healthy person image and second one is the abdominal paracentesis image. So ascites, so meaning of the ascites. Ascites, it is a green origin from the source of the bag or sac. Sac-like formation or the bag-like formation on that the abdomen. That is called as the ascites. Ascites is defined as the increase in 25 ml of fluid into the peritoneal cavity. So normal healthy men have a little, women maybe have a much of 20 ml of the fluid in their abdomen regions. So indications of the ascites: to relieve the pressures on the abdominal and the chest organs due to the ascites. So त्यामध्ये काय होणार की जे रिलीव्ह करणारे प्रेशर्स ऑफ द ॲब्डोमिनल रिजन्स म्हणलं आणि चेस्ट ऑर्गन्स म्हणलं फॉर द ascites. सो ज्या वेळेला ascites झाला, ascitesमुळे काय होणार, हेवीनेस ऑन द टेन्शन प्रेशराईज होणार ऑन द ॲब्डोमिनल रिजन्स आणि ॲब्डोमिनल रिजनमुळे काय होऊ शकतो, डिफिकल्टी टू द रेस्पिरेशन्स किंवा डिफिकल्टी इन द रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये. So to study of the chemical, bacteriological and the cellular compositions of the peritoneal fluid for the diagnosis of the disease. So त्यामध्ये आपण काय करणार, केमिकोलॉजिकल स्टडी करणार आहे फॉर द कल्चर्ससाठी किंवा फ्लूइडसाठी. फॉर द बॅक्टेरियोलॉजिकल इन्फेक्शन्स कोणते झालेले आहेत ascites मुळे ते सुद्धा बघणार
आणि सेल्युलर कंपोजिशन सुद्धा आपण त्या ठिकाणी बघू शकतो फॉर द डायग्नोसिस ऑफ डिसीजसाठी. टू ड्रेन ऑफ एक्झुगेट इन द पेरिटोनायटिस. So to prepare for a procedure like the peritoneal dialysis, like that removal of the fluid into the abdominal cavity, to study of the cell count, gram strain, microscopy and the cultures. So abdominal paracentesis सुद्धा आपण त्यामध्ये कोणती स्टडी करू शकतो. Cell count, like that which type of cell count is to be present in abdominal cavity. Gram strain, like which type of gram strain is to be present on the abdominal cavity. The microscopy under the examinations of the fluid and the cultural examinations of the fluid. To remove the fluid and the instiller to create the artificial pneumoperitoneum, it's either treated for the pulmonary tuberculosis affecting and the base of the lungs. So which type of particles is to be used on the abdominal paracentesis? First one, the a sterile tray to be containing a sponge holding forceps is to be used. Sponge holding forceps लागणार आहे. 5 ml of the syringe किंवा 20 ml of the syringe आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. Brendic solutions for the cleaning the abdominal regions. 3-way for the adapter and the tubing सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. स्मॉल बाउल लागणार आहे. स्पेसिमेन बॉटल फॉर द स्पेसिमेन कलेक्शनसाठी. स्टराईल ड्रेसिंग पॅक सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. कॉटन्स बॉल्स फॉर द क्लिनिंग ऑर द रिमूव्हल ऑफ द सिरिंज त्या ठिकाणी आपल्याला ते लागणार आहे. सो या ठिकाणी सेकंड इमेजमधून तुम्ही बघू शकतात की इव्हॅक्युएटेड कंटेनर्स आपण बघतो, बँडेजेस आपण बघतो, स्पेसिमेन ट्यूब्स आपण त्या ठिकाणी आपल्याला लागतात. हाय प्रेशर ट्यूबिंग फॉर द कलेक्शन ऑफ प्रॉपरली फ्लुइड इन टू द स्पेसिमेन कल्चरमध्ये. त्यानंतर आहे हायड्रोसिन अँड द सिरिंज सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. स्टेराइल गॉज लागणार आहे फॉर द प्रॉपरली टेक्निकसाठी. अँटीसेप्टिक सोल्युशन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे फॉर द अप्लाय ऑफ द ज्या ठिकाणी आपण इन्सिजन करणार आहे त्या ठिकाणी. क्लीन ट्रे कंटेनिंग हिस्टोबी मॅकिंटॉश अँड द ड्रॉ शीट सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. इंजेक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी लागणार फॉर द 2% ऑफ द लिग्नोपेन जेली. इंट्राव्हेनस सेट और द किडनी ट्रे अँड द पेपर बॅग सुद्धा आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. त्यानंतर प्रोसिजर आपण बघणार आहे. प्री प्रोसिजर स्टेप्स काय आहे, आयडेंटिफाय करायचं आहे आपल्याला पेशंटला. प्रॉपरली पेशंटचं नाव, पेशंटचे रिलेटिव्स, कन्सल्ट फॉर्म वगैरे प्रॉपरली फिलअप करून घ्यायचे. मेजर द ॲब्डोमिनल गर्थ, प्रॉपरली गर्थ मेजर करायची बिफोर ब्रेकफास्ट, आफ्टर द ब्रेकफास्ट और आफ्टर द ड्रिंकिंग ऑफ द वॉटर. ऑप्टेन द इन्फोर्ड ऑफ द कन्सेंट फॉर्मेशन आपल्याला इन्फॉर्म करायचं. फॉलो स्ट्रिक्टली असेप्टिक टेक्निक्स आपल्याला त्या ठिकाणी फॉलो करायची. प्लेस द स्क्रीन प्रॉपरली प्लेन अँड द प्रायव्हसी ऑफ द पेशंट आपल्याला त्या ठिकाणी द्यायची. प्रिपेअर द स्किन फ्रॉम ऑफ निप्पल टू पेल्विस पर्यंत. रेकॉर्ड व्हायटल सायन्स. कीप द पेशंट वॉर्म अँड द कम्फर्टेबल. कीप ड्रग अँड द इक्विपमेंट रेडी टू ट्रीट शॉक. समटाइम्स पेशंटला इक्विपमेंट रेडी ठेवणार आहे आपण. जर का समटाइम ट्रीटमेंट ऑफ द शॉक जर का झाला असेल पेशंटला अपोलिमिक शॉक सुद्धा होऊ शकतो, त्या ठिकाणी आपण ती यूज करणार आहे. सो रेकॉर्ड ऑफ द व्हायटल सायन्स करणार आहेत. लाईक पेशंट टेम्परेचर, पेशंट रेस्पिरेशन रेट, द पेशंट ब्लड प्रेशर. कीप द पेशंट वॉर्म, लाईक दॅट पेशंटला आपण वॉर्म अँड कम्फर्टेबल पोझिशनने त्या ठिकाणी आपण स्लीपिंग पोझिशन देऊ शकतो. सो इंट्रा प्रोसिजरल स्टेप, मग इन ड्युरिंग द प्रोसिजर आपण काय करणार ॲट द टाइम ऑफ प्रोसिजर वेळेला. एक्सपोज द एरिया बिलो द निप्पल टू द प्युबिक एरिया टू द मिनिमाइज द एक्सपोजर ऑफ द पेशंट. प्लेस द पेशंट इन सुपाइन पोझिशन, सुपाइन पोझिशनमध्ये पेशंटला प्लेस ठेवायचे. प्लेस द मॅकिंटोश ऑन द पेशंट. वॉश हँड अँड ओपन द स्टेराइल फीड. फर्स्ट वन यू विल बी वॉश युअर हँड अँड ओपन द स्टेराइल फीड ऑफ द equipment. Assist the physician in the inserting the trocar and the cannula below the umbilicus. Remove the trocar. Place the rubber tubing into the sterile pit. Measure and adjust the rate of the flow with a screw clamp and the measure the draining out fluid and the prevent the cross infection. After the enough of fluid is withdrawn, remove the cannula. Place sterile dressing and the pressure bandage over the puncture site. Place the patient in comfortable position. त्यानंतर निप्पल एंट्री साइट लाईक दॅट या साईटमध्ये. द 2 recommended area of the abdominal wall entry for the paracentesis are as follow. 2 cm below the umbilicus and the midline caudal linea alba. So 5 cm superior and the medial to the anterior superior iliac spine on either side in the update of 3 cm. So या टाईप आपण प्रोसिजर करतो.
ॲब्डोमिनल पॅरासिम्पथेसिसची. या ठिकाणी स्पेसिमेन फ्लूइड कलेक्शन करणार आहे. पोस्ट प्रोसिजर स्टेप काय? आफ्टर द प्रोसिजर, ही प्रोसिजर झाल्यानंतर काय? टायडी अप द युनिट आफ्टर द मेकिंग द पेशंट कम्फर्टेबल. रेकॉर्ड अमाऊंट ऑफ फ्लूइड रिमूव्ह अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स टू मेजर ॲक्युरेटली. रेकॉर्ड करायचं किती अमाऊंट ऑफ फ्लूइड आपल्याकडे आलेला आहे, पेशंटचा आउट केलेला आहे. चेक द व्हायटल सायन्स प्रॉपरली पेशंटचे. ऑब्झर्व द पेशंट और ऑब्झर्व द ड्रेसिंग प्रॉपरली ठेवायची की फ्लूइड लिकेज होते का, ब्लड येते का, त्यासाठी. कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकते यामुळं? हायपोव्हॉलेमिया लिडिंग टू द शॉक अँड द कोलॅप्स. म्हणजे ॲक्च्युअल अमाऊंटमध्ये आपण जर का फ्लूइड काढलं तर पेशंटला हायपोव्हॉलेमिक शॉक सुद्धा होऊ शकतो. इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं पेशंटला. इंजुरी टू द ब्लड वेसल्स अँड अदर ॲब्डोमिनल ऑर्गन्स. इंजुरी होऊ शकते ॲट द टाइम ऑफ जर का आपण इन्सिजन डायरेक्टली निडल आपण इन्सर्ट केली पेशंटच्या ॲब्डोमेनमध्ये तर त्यावेळेला सुद्धा होऊ शकते. रिनल फेलर ड्यू टू रेड्यूस द सिस्टमॅटिक सर्क्युलेशनसाठी. हायपोक्रोनॅट्रेमिया ॲज अ रिझल्ट ऑफ रिपीटेड टॅपिंग. सो या ठिकाणी आपली ही प्रोसिजर होती ॲब्डोमिनल पॅरासिम्पथेसिस. ॲब्डोमिनल पॅरासिम्पथेसिस ही प्रोसिजर मोस्ट ऑफ द जे पर्सन अल्कोहोलिझममध्ये असतात किंवा ज्या पर्सनला इन्फेक्शन झालेलं असतं, असायटिक झालेलं असतं, त्या पर्सनमध्ये आपण हे फ्लूइड रिमूव्ह करतो. सो ॲब्डोमिनल पॅरासिम्पथेसिस ही प्रोसिजर इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ज्यावेळेला बघशाल फॉर द प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू ही प्रोसिजर खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, या ठिकाणी हे लेक्चर संपलेलं आहे. थँक्यू सो मच फॉर